सिद्धेश्वर तलावात उडी मारून एका कापड व्यापाऱ्यानं आत्महत्या केल्याची घटना रविवारी सायंकाळी 7च्या सुमारास उघडकीस आली आहे। श्री सिद्धेश्वर तलावात उडी मारून कापड व्यापाऱ्यानं आत्महत्या केल्याची घटना रविवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली। जिनदास गुलाबदास पांगळ वय 77 राहणार वसंत विहार सोलापूर असं त्या व्यापाऱ्याचं नाव आहे। सिद्धेश्वर मंदिरात एक मृतदेह तरंगत असल्याची माहिती 112 नंबरवर एका नागरिकानं दिली। याची माहिती मिळताच हवालदार अभिजित वामने हे घटनास्थळी दाखल झाले। याची माहिती त्यांनी अग्निशामक दलाला दिली तेव्हा जिनदास यांचा मृतदेह विष्णू घाटाजवळ तलावात तरंगत होता। त्यामुळे बोटीच्या साहाय्यानं त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला। त्यावेळी त्यांच्याजवळ ओळखीचा पुरावा मिळाला नव्हता, पण यामुळे पोलिसांनी मृतांच्या नातेवाईकांना शोधून काढलं। दरम्यान दुपारच्या वेळी ते जवळपास अर्धा पाऊण तास कोणाशी तरी फोनमधून बोलत होते। त्यानंतर ही घटना उघडकीस आली अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली। या घटनेचा अधिक तपास मारुती कटारे हे करत आहेत।